जोरात आवाज आला आणि ते राहणारे नागरिक बाहेर येईपर्यंत त्यांना 2-5 मिनिटाचाच कालावधी त्या ठिकाणी बाहेर पडायला मिळाला. त्यानुसार जवळपास काही नागरिक बाहेर पडले. पण जी वाट आहे, डोंगराळ भाग आहे, गड आहे तिथं आणि त्याच्यामुळे तिथून मुख्य रस्त्यापर्यंत यायला जवळपास 1.25 तास ते 1.5 तास लागतो. त्याच्यामुळे ते उतरून येऊन ते रात्री 12:15 12:30ला स्थानिक प्रशासनाला कळवेपर्यंत तेवढा तो तास सव्वा तासाचा कालावधी गेला. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला स्थानिक प्रशासनाला त्यांनी कळवलं त्याच वेळेला 10 ते 15 मिनिटांमध्ये यंत्रणा तिथे पोचलेल्या होत्या. लोकल ज्या रेस्क्यू टीम्स आहेत या तिथे पोचलेल्या होत्या. त्यामुळे सुमारे 12:30 वाजल्यापासून तिथं रेस्क्यू ऑपरेशन लोकल टीम्सच्या माध्यमातून सुरू आहे. NDRFचे जे पथक आहेत ते पहिलं 3-3:30 वाजता पोचलं. आणखीन तिथे आता NDRFचे पथकंसुद्धा ही आलेली आहेत. त्याचबरोबर मेडिकल फॅसिलिटीजचं बोलायचं झालं तर तिथे चौकला ग्रामीण रुग्णालय आहेत, जिथे ज्यांना रेस्क्यू केलेलं आहे त्यांच्यावर प्रथम उपचार तिथे केले जात आहेत. ज्यांना आणखीन ट्रीटमेंटची गरज आहे, म्हणजे जे जास्त इंजर्ड असतील, ज्यांना जास्त दुखापत झाली आहे, त्यांना MGMमध्ये नेण्यात येत आहे. मी सकाळीसुद्धा पहाटे MGM रुग्णालयामध्ये जिथे 2 तिथले रेस्क्यूड जे नागरिक आहेत त्यांना तिथे उपचारासाठी ठेवण्यात आलेलं होतं. आता त्यांच्यावर उपचार करून ते सुखरूप आहेत. आणखीन 2 तिथे आता MGMला पोचत आहेत. बाकीचे सगळे जे आहेत ते चौकच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जे रेस्क्यूड आहेत त्यांना खाली सुरक्षित ठिकाणी शेल्टर होममध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर तिथे पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबसुद्धा पोचले. त्यांनीसुद्धा तिथं काही आणखीन कंटेनर्स असतील किंवा नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा असेल, पनवेल महानगरपालिकेची यंत्रणा असेल, ही सुद्धा तिथं ॲक्टिव्ह केलेली आहे. त्याचबरोबर काल रात्री तिथे पालकमंत्री उदय सामंत साहेबसुद्धा होते. गिरीश महाजन साहेब हे वरती तिथे जिथे ही घटना घडलेली आहे त्या स्पॉटला आहेत. आम्ही सगळ्यांनी एक ठिकाणची म्हणजे ग्रामीण रुग्णालयामध्ये संपर्क, रुग्णालयांमध्ये संपर्क मी करत होती. शिंदेसाहेब त्या ठिकाणी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा इथे डिझास्टर मॅनेजमेंटचा जे कक्ष आहे तिथं ते सकाळी 6 वाजल्यापासून होते. तिथले स्थानिक आमदार आणि गिरीश महाजन साहेब आणि उदय सामंत साहेब हे स्पॉटवर होते. त्यामुळे असे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं जी काही यंत्रणा आहे ही राबवण्याचा प्रयत्न करत होतो. तिथे लोकल रेस्क्यू टीम्स ज्या आहेत त्यांनी तातडीने कामाला सुरुवात केली. सेवाभावी संस्था ज्या आहेत त्याही त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचबरोबर जे नागरिक आहेत त्यांना तिथे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत यासुद्धा त्यांना त्या ठिकाणी पुरवल्या गेलेल्या आहेत. आयडेंटिफाईड जवळपास आता 99 म्हणजे आत्ता जे लेटेस्ट करते त्यानुसार 10 डेथ्स आहेत. दुर्दैवाने 10 लोकांना जीव गमवावा लागलेला आहे आणि त्याचबरोबर 89 जे आहेत 89 हे रेस्क्यूड आहेत आणि ते सुखरूप आहेत. काही त्यांच्यातले हॉस्पिटलमध्ये आहेत जे उपचार घेत आहेत, पण ते त्यांच्यावर ट्रीटमेंट होऊन ते त्या ठिकाणी सुखरूप आहेत. पाऊस अजूनही आहे. रेस्क्यू ऑपरेशन जे आहे हे मॅन्युअली करण्यात येत आहे, कारण मशिनरी तिकडे वापरू शकत नाही. काही घरं ही पक्की घरं होती, काही ही कच्ची घरं असल्यामुळे त्याच्या खाली दबली गेलेली नागरिकांची जी काही शक्यता आहे त्याच्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये कुठेही मशिनरी नाही वापरली जात आहे. JCB असेल किंवा अशा पद्धतीच्या मशिनरीज जे काही आहे ते मॅन्युअलीच आहे. कामगारांची टीम लावलेली आहे, NDRFची टीम आहे. त्यांनी डॉग स्क्वॅड जे आहे तेही त्या ठिकाणी अधिकचे त्यांनी मागवलेले आहेत. आता सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळ प्रसंगी जर आपल्याला तिथं हेलिकॉप्टरनी सुद्धा जर काही रेस्क्यू ऑपरेशन्स करावे लागले तर ती तयारी ठेवलेली आहे. पण हवामान खात्याने जी काही तिथं सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार तिथे आत्ता पाऊस असल्यामुळे ती यंत्रणा काही वापरता येत नाही, पण मॅन्युअली रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे गेल्या जवळपास 10 ते 12 तासापासून. मला एकतर वाटत नाही की हा विषय सध्या स्थितीमध्ये महत्त्वाचा आहे. महत्त्वाचं हे आहे की राज्य शासनाकडून ज्या स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आहेत यांच्यासोबत समन्वय साधून
जास्तीत जास्त उपाययोजना आपण काय करू शकू यासाठी आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे। रायगड रत्नागिरी दोन्हीमध्ये 3 दिवसापूर्वी हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आलेलं होतं। काल रेड अलर्ट होतं, आजपासून ऑरेंज अलर्ट होतं। मी आपल्याला माहिती देऊ इच्छिते की आम्ही गेल्या 3 दिवसापासून मी रायगड जिल्ह्यामधल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत संपर्कात होती। काल सुद्धा महाडमधले जवळपास 125 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं होतं काल आणि परवा। काल म्हसळा तालुक्यातील सुद्धा जवळपास एकंदर 7 आणि 5 अशा 12 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं होतं। माणगाव शहरामध्ये पाणी भरलेलं होतं, तिथे खांदाड आदिवासी वाडी आहे, त्यांना काल रात्रीच तिथे पाणी भरायच्या आधीच एका शाळेमध्ये नगरपंचायतीच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं होतं। त्यामुळे जिथे जिथे ज्या वेळेला पेणमध्ये काल 17 नागरिक अडकलेले होते, त्यांना रात्री 11:30 वाजता रेस्क्यू टीमनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं होतं। त्यामुळे जिथून जिथून सूचना मिळत आहेत त्या ठिकाणी यंत्रणाही पोचून तिथे उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहे। आज विषय असा आहे की हे जे गाव आहे जिथे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे, हे दरडग्रस्त गावांच्या यादीमध्ये नव्हतं आणि अशा ठिकाणी अशी घटना होणं हे खरं तर शॉकिंग आहे, दुर्दैवी आहे। त्याचबरोबर ज्या वेळेला आधी अशा पद्धतीच्या घटना झालेल्या होत्या त्यावेळेला एक चार्ट तयार करण्यात आलेला होता की तीव्र जिथे दरडग्रस्त गावं असतील किंवा जास्ती शक्यता असेल त्यांची, किंवा मध्यम असतील किंवा सौम्य पद्धतीचे असतील अशा कॅटेगरीमध्ये करण्यात आलेले होते आणि त्यामध्ये हे गाव नव्हतं आणि तिथे अशा पद्धतीची घटना झालेली आहे। गाव डोंगराळ भागामध्ये असल्यामुळे कनेक्टिव्हिटी पायवाट आहे आणि म्हणून तिथे आत्ता जास्तीत जास्त नागरिक जाण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही आपल्या माध्यमातून सुद्धा नागरिकांना आवाहन करत आहोत की तिथे त्यांनी जाऊ नये। पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, चिखल आहे, पायवाट आहे आणि आणखीन काही दुर्घटना घडू नये। काल रेस्क्यू ऑपरेशनला जात असताना खोपोली नगरपालिकेतील एक फायर ब्रिगेडचे कर्मचारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ते चढून जात होते तिथे आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यांना दम लागत होता चढत जात असताना आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यामुळे आमची नागरिकांना विनंती राहील, आव्हान राहील की ज्या रेस्क्यू टीम्स आहेत, शासकीय यंत्रणा आहेत, सेवाभावी संस्था आहेत, याच्या व्यतिरिक्त नागरिकांनी तिथं गर्दी करू नये आणि आणखीन तिथं कुठली घटना घडू नये याची दक्षता घेणं ही यंत्रणेची, प्रशासकीय यंत्रणेची आणि त्याचबरोबर नागरिकांची तितकीच मला वाटतं। नाही, मला योगेशजींनी कुठला, कारण मी पहाटेपासून ज्या वेळेसपासून ही घटना झालेली आहे मला रात्री 12:30-1 वाजता या घटनेच्या संदर्भात कळलं। आम्ही जेवढ्या आमच्या रेस्क्यू टीम्स आहेत, कारण मी तिथं पालकमंत्री म्हणूनही 2.5-3 वर्ष काम केलेलं आहे, तिथून मी आमदार म्हणून सुद्धा काम करते, त्याच्यामुळे आमच्या ज्या NDRF किंवा SDRFच्या टीम्स पोचेपर्यंत जी काही आमच्या लोकल रेस्क्यू टीम्स असतात या सगळ्यांसोबत आमचा नेहमीच कॉन्टॅक्ट असतो। त्याच्यामुळे ज्या वेळेस हाय अलर्ट देण्यात आलं 4-5 दिवसापासून मी त्या रेस्क्यू टीमच्या संपर्कात होती, म्हणून काल सुद्धा ज्या वेळेला या घटनेबद्दल कळलं त्यावेळेला आम्ही सुद्धा आमच्या परीने ज्या रेस्क्यू टीम्स आहेत त्यांना तिथं सातत्यामध्ये पाठवण्यामध्ये आम्ही जास्ती महत्त्व त्यावेळेला दिलं। त्यांना काही ज्या गोष्टी लागणार आहेत, टेंट्स असतील, मेडिकल इक्विपमेंट्स असतील, आपल्या NDRFच्या इक्विपमेंट्स असतील, ॲम्ब्युलन्सेस असतील, तर ते आम्ही कोऑर्डिनेट करत होतो। त्यामुळे योगेशजींनी नक्की इथं सभागृहामध्ये काय विषय काढलेला आहे हे मला माहीत नाही। खेड शहरामध्ये जी पुराची परिस्थिती आहे, गेल्या वर्षी सुद्धा किंवा त्याच्या आधी सुद्धा ज्या वेळेला महाड आणि चिपळूणमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्याही वेळेला खेडमध्ये शहरामध्ये काही भागामध्ये पाणी भरलेलं होतं, पण चिपळूणमध्ये सर्वात जास्ती गाळ काढण्याची किंवा जे काही NDRFनी किंवा मदत व पुनर्वसन विभागाने ज्या काही उपाययोजना सुचवल्या होत्या त्यात जवळपास मला वाटते 60-70% चिपळूणमध्ये जे आहे त्या उपाययोजना राबवण्यात आलेल्या होत्या। काही वेळेला एन्व्हायरमेंटची सुद्धा, पर्यावरण विभागाची सुद्धा त्याला परवानगी मिळणं, कारण तिथं सुद्धा जीव प्राणी असतात त्या नदीमध्ये जिथे आपण गाळ काढण्याची आणि या सगळ्या प्रोसिजर म्हणतो, काही वेळेला त्या गोष्टींसाठी सुद्धा विलंब हा होत असतो। कारण महाडमध्ये मी पालकमंत्री असताना सुद्धा बघितलेला आहे, तिथेही आम्ही या यंत्रणा राबवलेल्या आहेत।
त्यामुळे एक्झॅक्टली त्यांनी कुठल्या पॉईंटवर सभागृहामध्ये विषय काढला याची आत्ता मी म्हटल्याप्रमाणे मी तिथं असल्यामुळे मला त्यांनी सभागृहामध्ये काय उल्लेख केलेला आहे माहीत नाही. मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छिते की महाडमध्ये जवळपास 5 एकरची जागा आम्ही मदत व पुनर्वसन विभागाला 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला तळीची घटना झाली त्यावेळेला हस्तांतरित केलेली आहे. तिथे परमनंट NDRFचा बेस कॅम्प असावा आणि जर NDRFचा बेस कॅम्प मिळायला जर विलंब होत असेल तर परमनंट SDRFचा बेस कॅम्प असावा ही आम्ही शासनाकडे आधी मागणी केलेली आहे. तो प्रस्ताव आता मंजुरीसाठी या ठिकाणी आहे. जर NDRFचा कॅम्प या वेळेला गेल्या 10 दिवसापासून NDRFची 2 पथके महाडमध्ये आहेत ऑलरेडी. 5 दिवसापूर्वी सुद्धा एक पथक होतं. काल सुद्धा 25 त्यांच्या अधिकाऱ्यांची एक टीम NDRFची ही महाडमध्ये आहे. पुण्यातून NDRFची टीम ही खालापूरमध्ये काल रात्री 3 वाजता पोहोचलेली आहे. आज आणखीन एक पहाटे ॲडिशनल टीम पोहोचलेली आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या पूर्ण कालावधीमध्ये या NDRFच्या टीम तिकडे सक्रिय असतील. पण परमनंट बेस कॅम्पच्या संदर्भामध्ये आजही मी मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी विनंती केली की आम्हाला NDRFचा कॅम्प मिळायला जर विलंब होत असेल तर परमनंट SDRFचा कॅम्प हा महाडमध्ये द्यावा, जेणेकरून तो भौगोलिकरित्या महाड हे खेड आणि त्या जिल्ह्यापासून सुद्धा जवळ आहे आणि दक्षिण रायगडचा जो भाग आहे इथे सुद्धा ती यंत्रणा पोहोचवण्यामध्ये मदत होईल. त्यामुळे जर महाडला दिला तर दोन्हीही जिल्ह्यांना त्याचा निश्चितपणाने प्रसंगी हा फायदा होणार आहे. कारण मुंबई आणि पुण्यामधून NDRFच्या टीम्स पोचायला जो काही वेळ जातो तो गोल्डन आवर असतो आणि मग त्या कालावधीमध्ये फक्त ज्या लोकल रेस्क्यू टीम्स असतात ह्या ती रेस्क्यू यंत्रणा राबवत असतात, तिथं मदत कार्य करत असतात. जर बेस कॅम्प मिळाला तर या सगळ्या गोष्टींना आपण गती ही निश्चितपणाने देऊ शकतो. जी अशा प्रकारची धोकादायक गर्दीच्या ठिकाणी किंवा डोंगराळ भागातील गाव आहे त्यांचं पुनर्वसन करण्याची गरज आहे. त्या प्रकारच्या इमारती बांधण्याची गरज आहे. कवन अशी इमारती असाव्यात आणि सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन यामध्ये पुढाकार द्यावा. तुम्ही पण साथ द्याल का त्यांच्या आव्हानाला? 100% म्हणजे नैसर्गिक आपत्ती आपण जर बघितलं तर 2019 पासून जेव्हापासून मी त्या ठिकाणी 2-2.5 वर्ष पालकमंत्री म्हणूनही काम केलं, लोकप्रतिनिधी म्हणूनही काम केलं आणि ही मागणी आम्ही सातत्याने केलेली आहे. त्यातही 3-4 कॅटेगरीज आहेत. ज्या वेळेला सर्वे करण्यात येतो त्यावेळेला अति धोकादायक जे असतात यांना पुनर्वसनाची गरज असते. जे मध्यम आणि सौम्य असतात याला विभागाकडून काही उपाययोजना सुचवल्या जातात, जसं रिटेनिंग वॉल असतं किंवा बांबूची लागवड असते जी एक रिटेनिंग वॉलचंच काम करत असते. अशा वेगवेगळ्या उपाययोजना त्याच्यामध्ये सुचवल्या जातात. पुनर्वसन करत असताना त्या गावाची सुद्धा पुनर्वसित होण्याची मानसिकता तयार करणं, त्यांना त्याच पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करणं. तळीयेचं जे पुनर्वसन आहे हे म्हाडाच्या माध्यमातून ते ज्या वेळेला तत्कालीन मंत्री होते त्याच वेळेला आम्ही प्रस्तावित केलेलं होतं. आता जवळपास 60 घरं या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत आणि ते तिथं आता शिफ्टिंग सुरू आहे. पण फक्त घरं बांधून चालत नसतं, तर त्यांना गाव वसवण्यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या उपाययोजना असतात, मग जिल्हा परिषदची शाळा असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपकेंद्र असेल, अंगणवाडी असेल, रस्ते असतील, पोच रस्ते असतील, इलेक्ट्रिसिटीची सुविधा असेल, पाण्याची सुविधा असेल, या सर्व सहित ते गाव त्यांना देणं, तरच ती लोक तिथं पुनर्वसित व्हायला मानसिकरित्या सुद्धा तयार होत असतात. त्यामुळे काही जी गावं आहेत दरडग्रस्त अति धोकादायक आहेत त्यांना निश्चितपणाने पुनर्वसन त्यांचं करणं हे गरजेचं आहे. पण त्याचबरोबर जे मध्यम आणि सौम्य आहेत त्यांना मदत व पुनर्वसन विभाग आणि वेगवेगळे जे आपले सर्व्हेचे डिपार्टमेंट असतात, जे भौगोलिकदृष्ट्या त्या ठिकाणी उपाययोजना सुचवतात, त्या सूचनांचं तिथं पालन करून तिथे जर आपण त्या उपाययोजना राबवल्या तर निश्चितपणाने त्यातून बचाव हा होऊ शकतो. तकरीबन 9 से 10 लोगों की मौत हुई है, जिनके बॉडीज़ रिकवर NDRF और रेस्क्यू टीम्स ने किए हैं. 89 लोग ऐसे हैं जो आइडेंटिफाइड हुए हैं. 40 to 45 टोटल फैमिलीज़ अप्रॉक्सीमेट थे ऐसे बताया जा रहा है. लेकिन उनमें से कितने जन हादसा होने के बाद बाइफरकेट हुए हैं, कितने जन वहाँ से खुद से जो अपना रेस्क्यू कर पाए हैं, वो आंकड़ा अभी तक निश्चित नहीं हो पाया है.
जितना ऑफिशियल रिकॉर्ड है उस हिसाब से तो 99 लाइक 10 डेथ्स और 89 लोगों की आइडेंटिफिकेशन ये हुआ है। अभी भी वहाँ पर मैन्युअली रेस्क्यू ऑपरेशन शुरू है। बारिश बहुत है इसलिए रेस्क्यू ऑपरेशन थोड़ा स्लो चल रहा है। वहाँ पे बहुत ही मेटिकुलसली प्रिकॉशनरी मेजर्स लेके वहाँ पर करना पड़ रहा है, क्योंकि कुछ लोग अंदर फंसे हैं, कुछ बॉडीज़ भी हो सकती है, तो उनको कुछ भी मतलब और तकलीफ ना हो, डिस्टर्बेंस ना हो, इस बात की थोड़ी प्रिकॉशंस लेके ही ये रेस्क्यू ऑपरेशन किया। थैंक यू।